बहुत नखरे केला असं ना नदीजवळ गेलो पण पाणीच पिवायला भेटत नाही. निवड हात लावायला गेलो तर नागिनीसारखी भूत काढतो. अजिबात जवळ नाही होते. 40 वर्ष उपवास भोगलो. निजा सगळ्यांना सत्यानाश केला ना. कोबऱ्या अबे माझं नाही जमू दिलास, तुझंही नाही जमू द्यायचं. पाहतो मी चांगलं चूर्ण बोलवलं नाही तुझ्या माणसाला. घडीच येत आहे. थांब आता ये बापू ये. थांब मी येतो. हॅलो हॅलो हे चूर्ण अत्यंत आवश्यकावर मी सांगतो. बहुत किमान भाऊ का सांगू. अर्ध वापरलो, अर्धा डब्बा चूर्ण आहे माझ्याकडे. अर्धा डब्बा चूर्ण आहे. अरे किती ताकदवान चूर्ण माहित नाही का. अरे बहुत एक नंबर तिथे टाका. काही सांगूच नको. अरे बाबा मी पाहिलंच नाही मध्ये तसं चूर्ण. अरे भाऊ चार डब्यामध्ये अजून डबल पैसे घेणार का तू. बरे आता 3 दिवसाचं चूर्ण पाहिजे. मर्दाना ताकद वाढावाचं चूर्ण का मजा होईल का. कमी इज्जत वाढते का बायको समोर आपली. पाहिजे म्हणजे पाहिजे का. 5 महिने नाही पुन्हा. अरे कसं का अर्धा डब्बा वाटला ना माझ्या चूर्ण. अरे ठीक आहे 5 महिने थांबतो मी. हे चूर्ण आहे तोपर्यंत थोडं वापरतो. पाहतोच राहत होतं. आणि तू काय करशील कोणाला सांगून ते 5 डबे माझ्याकडे पाठव. चालते. हा ठीक आहे डबल पैसे घेतो. टेन्शन नाही घेवायचं. अच्छा भाड्यांमधून बोलवा लागतं. हा ठीक आहे हो हा बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. हो कोणाला सांगायचं नाही. हा ठीक आहे. अरे कोबरा भाऊ नमस्कार हो. नमस्कार. हात नको लावू. नमस्कार. दोस्त मी तुझा. कायचा दोस्त बे. कायचा दोस्त. माझ्या जिंदगीचा सत्यानाश करून दोस्त होत का बे. फोनवर कोणाशी बोलत होतास. हा कोणाशी बोलू तुले का. मग तू एवढ्या ना माझ्या दोस्त आहो मी तुझा. हा दोस्त. असे दोस्त राहतात का बे. घरी येऊन सभा सत्यानाश करायचा जिंदगीचा. असे दोस्त राहतात का बे. झाली असेल माझ्या आधी तू. कोणतं घोडं मारलं तुझं. कोणतं घोडं मारलं तू. काय ना घोडं मारलास. सगळ्या सत्यानाश करून ठेवतात. आता जवळ नाही येऊन दे. जवळ नाही लाता मारते बे म्हशी सारखी. मित्रा माझंही तसंच आहे. म्हणजे आता कैवरी जाईल माणूस. म्हणजे काय झालं. अरे मेणबत्ती लावतो मी. वळ फडफडतो. विजून जाते. हा बोल. तुझ्याकडे फोनवर ऐकलो मी. ते चूर्ण. हा ते पोट साफ करायचं चूर्ण. पोट साफ करायचं चूर्ण. पोट साफ करायचं नव्हे का. अरे पोट साफ करायचं होतं ना. अगं ताकद वाढवायचं होय. ऐकलास तू. तू माझा दोस्त आहे. खायचा दोस्त खायचा दोस्त. काही दोस्त दिसत नाही. दोस्त मी तुला सांगतो. तू माझा दोस्त आहेस. जीवा भावाचा आहेस. ते चूर्ण देऊन दे. तू पुन्हा बोलवून घे. अबे पोट साफ करायचं चूर्ण ते असं तू नाही देस का. नाही माझं पोट बहुत खराब आहे. मी नाही पोट खराब करायचं नव्हे. ते चूर्ण ताकद वाढवायचं. ऐकलास का बे. ऐकलं म्हणजे पूर्ण ऐकलं मी. नाही देत बाबू तू काही माग पण ते चूर्ण नाही देत मी तुला. अरे ते दे का. नाही तर ते माझी आहे सुगंधा. ते का माझ्या जवळ नाही आता. मला नाही वाटत ते माझ्या जवळ. मी काय करू. माझी बायको कोणी माझ्या जवळ होते ते सत्यानाश केला असता. अरे नाही ते साऱ्या लोकांना माझी बदनाम करत आहे गावामध्ये. अरे हा माणूस का होता ना का झाला म्हणते. म्हणजे अजिबात कामातच नाही झालास तू. आहो का कामाच्या आहो. आपल्या तोंडाने आपली काय बदनाम करून आता थांबून जा. आज होईल उद्या होईल. काय हे करायला राहू का. बहुत मजा येत आहे हो मला. मजा येत आहे.
तसा झाला असतो बरं वय वाढला का तसंच होते काल मस्त करावं एक दोन मात्राचं ते खायच्या ते चूर्ण अबे हट नाही ते चूर्ण जीव गेला तरी चूर्ण नाही देत तू काहीच होऊन जा राजेश, अबे नाही जो ठीक आहे मग ठीक आहे का ठीक आहे त्या शेवटच्या वहिनीला सांगतो मी हा तुझी तिसरी पोरगी आहे बाबा तुला सांगून देतो आगाऊ आता कसं तरी घरात राहू देते पण तुला घरात येणार नव्हती वाट कोबऱ्या तुझं लग्न तोडल्याशिवाय राहणार नाही मी. कोबऱ्या आधी पहिले मरतो का बे मी जन्मभर तुला हनुमान नाही करू दे मी अरे माझं नाही तर तुझंही नाही कोबरा असं नको करू नका काय नको करू काय नको करू पण घेऊन दे थोडंसं चुकलं अबे अर्धा डब्बा आहे ना बे तू मागवून घेतो ना अबे 5 महिने नाही येत म्हणते ना बे हा? 5 महिने नाही येत. ते तुला कोणता फरक पडते 5 महिने नाही आहेत तर तुझं दे ना गं. पण तिला समजूशील बरोबर समजतो समजतो म्हणजे तिला सांगतो हा. ते कल्पना कोणती होतं ते नाहीये हा. ते राणीचं तर नावच नाहीये हा कोणीच नाही सांगशील ना खरंच मग दोस्ता हा. तुझी शपथ घे माझी शपथ पक्का ना तुझी शपथ तर चुरणाबद्दल कुणाला सांगू नको पण तुला सांगतो बहुत पावरबाद चूर्ण आहे हा. जरा सांभाळून वापरशील मी तू कोण्या कामाच्याच नाही आहोत. हा पूर्ण आता जातो. हा पुढे तू काय माझा वाट अबे तुझा वाद तर ठीक आहे पण माझा काय बे माझा सपा सत्याना झालाय अबे हात नाही लावते का ते बायको का बे हा? मग का बरोबर आहे तुझं ते बायक हो का ते तू ठोस म्हणून ते ठेवतोस नाही तर ते ठेवण्याच्या लायकीची बाई नाही का समजायलास तू मग का मला माहित नाही ना का अरे याच्या अगोदर मी हा तिला मागणार होतो मी नावे तू काही सांगून द्या ना अरे काही सांगणार म्हणजे तुझा बाप माझ्या पाठीमागं लागला होता माग माग म्हणून फटपटी देतो हे देतो पण तिने मागू नका तू नाही म्हणलास अरे नाही म्हणलं म्हणजे काय ते बाईच्या गावाची अबे तू खरंच बोलत असते अबे म्हशीसारखी आहे म्हशीसारखी चारे बाजूला मार्ग वाहनली आहे काही समजे नाही राग तर असा आहे तर राक्षसी नाही राक्षसी डायकी नाही तुला का म्हणते बे डौकी नाही डौकी जेटकी नाही राग तर असा आहे का फक्त लाग मारा ते परवडली हा, हा. एकदाची चेटकीन परवडली हा. पण ते तुझी बायको आहे ना हा. म्हशीपेक्षा निघताय अबे खरंच हो बे मग तू तिला पाहायला जात गेलो होतो मला आता काय झालं मग हा झालं म्हणजे तिच्या बापाच्या मागं लागला हा. फटपटी देतो म्हणे हा. अरे म्हणलं नाही हा. फटपटी देऊन दे एकदाची हा. तुझी पोरगी नाही पाहिजे म्हणे ते काका, ते नागिन आहे ना हा नागिन हा. अबे हात जवळ हात लावायला गेलो ना अशी नागिनी सारखी भूत काढते ते पुष्काळ खाऊ नाही हा. तुझ्या गावचं दूध पिऊ नाही ते अबे तर मग सांग बे तू पाहायला गेलो तर मला सांगलाच खाऊन नाही बे मग तू अरे म्हणलो आता हा. पा दोस्त म्हणालो तुझी बायको झाली हा. आपण काय हे करावा पण कसा राहतात का तू होत म्हणून अबे आता मी तर एक दिवस नाही ठेवलो होतो का असं मारून हाकललो होतो तुझी. मी जातो बे मी जातो खाली लाख मारतो घराच्या बाहेर काढून घ्या नाही तर मी नाव सांगणार नाही माझा डोमा म्हणून का मजा समजते का अबे उपवास ठरवा माझं किती दिवस बरोबर आहे मग तू ठोस म्हणून उपाय न करतो मग का तू दरवाजा तोडतो वेळ सफल होऊन देतो मी दरवाजा फोडतो या! ये तुझ्या पाठीमागे. हो ना? अरे नको हसता. तू हसतोस का रडतोस? अरे थांब तुझा जे सांगतो ना हा माझी बायको देवी आहे का देवी देवी आहे? अरे ते तर देवगाय आहे. तिले गावचा सांड पाहिजे होता. काय बोलतो? बाय बाबा माझ्या बायकोला काय म्हणणार ते नाही सांगू. गेले सुचवतो मगापासून. अबे मरतेस का बे तू बे? ती नाही म्हणत. आता तू नाही गेलेलं म्हणत. तू आज माझा भारत नाही. माझी सुगंध आहे ना. अरे तिला सुधरूच नाही तू. गेले सुचवतो मी आता कोणाला. नमस्कार. याला सांगतो अरे अशी बायको तरी भेटेल खाओ काय बायको का? अरे नशीब समज
माझ्या बायकोसारखी सुंदर बायको ऐश्वर्या राव नाहीये मग हा हो म्हणे हा असं म्हशीसारखी दिसते कशी मोकळी आहे आडवी उभी माझी बायको चांगली आहे म्हणून देवी आहे म्हणलो शेवटे तुला सांगून ठेवतो माझा जीव घे पण माझ्या दोस्ताला हात नाही लावायचा माझ्या दोस्ताला जर हात लावलीस काय करणार माझ्यासारखा खतरनाक माणूस सांगून ठेवतो का करीन ते सांगतायत ना माझ्या दोस्ताला हात नाही लावायचा हो अरे पाहतोच कसे माझ्या दोस्ताला हात लावते काय करणार चार मारलीस तर मारलीस पुन्हा जर चार मारलीस तर सांगून ठेवतो तुझे हात तर लावून पाहिजे झाले अरे हात तर लावून पाय हा काय करा अरे तू मारून तर माहीत झाले पाहिजे एवढा त्रास नाही घ्यायचा पुष्कळ झाला मी सहन करू शकतो मी सहन करतो माझ्या दुष्ट अबे नको तिने पाहायला गेलो होतो आईचा बाप मागे लागला होता म्हणे तर मी नाही म्हणलो म्हणे एक वेळ भटपटीले बायको करी पण इले बायको नाही किती विचार चांगले बहिणीचे आणि तू हे तुझ्या बरोबर आहे मला हे गोष्टी सांगतो बायको मध्ये तू डोळा हे लोक मला त्याचं काय करायचं काय नाही ती बघून घे निघाता पुन्हा झुकून दाखवते माहिती आणि या माताच्या घरी जात अजिबात राहायचं नाही अजिबात नाही नाही का त्याच्याबद्दल बोलतेस ना तू तिच्याबद्दल बोलत आहे खरं नाही बोलते मी आता माझ्या कानाला मी म्हणलं झालं त्या दिवशी तू खाऊ शकतो म्हणलं पण बाप रे काय एवढ्या मोठ्या चौकात जाऊन बायको माझ्यासमोर खायला
काहीच नाही खोटंच लपलं नाही मी सांगून ठेवलं. अजिबात सांगायचं नाही. खोटं आहे, खोटं बोलूया. माहित नाही त्याला सांगलं तर माहितच का मला? कोणती कल्पना होता? आता ते तुझं त्यांच्या नावाची कुठे आलं नव्हतं, नावाची शेवंती. अरे नो एक कल्पनी म्हणतो होता. मग कोण होता? पोलीस मोहिना. असं? घरी जा तू. घरी जा. तुझं नाही आदळलं होतं, काहीच नाही केलं. मी काय म्हणतो जाऊ घरीच जाऊ आपण रस्त्याने मारत नो पण लागलं ते? बायकोची बदनामी करायचं नाही पाहिलं का ना? इज्जत आहे गावात खुशी मिळू शकतो. इज्जत आहे